नमस्कार, आज काकडेज किचनमध्ये तुमचं पुन्हा मनापूर्वक स्वागत। आज आपण बनवत आहोत कांदा पोहे। कांदा पोहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस असा नाश्ता आहे, जो प्रत्येक घरामध्ये बनतो आणि खूप उत्कृष्ट आणि चविष्ट असा नाश्ता बनतो। तर आज आपण बनवूयात कांदा पोह्याची रेसिपी। चला मग सुरू करूयात। कांदा पोह्यासाठी लागणारे साहित्य हे पोहे आहेत। 1 वाटी पोहा घेतलाय मी, एक मीडियम साईजचा कांदा आहे, थोडे शेंगदाणे आहेत, हे 2 हिरव्या मिरच्या आहेत, थोडा कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर। आणि हे पोहे मी स्वच्छ साफ केलेत। आता ह्यांना आपण धुवणार आहोत। तर चला मग सुरू करूयात। आता आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेत चाळणीमध्ये आणि त्याचं एक्स्ट्रा पाणीही गेलंय आणि 2 मिनिटं झालेत हे भिजून सॉफ्ट झालेत। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ घालतोय। थोडीशी हळद टाकत आहोत आपण ह्याच्यामध्ये, जास्त नाही, थोडीच टाकायची। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये मिक्स केली आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण गॅसवर आता कढई ठेवली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। हे तेल न टाकताच मी शेंगदाणे भाजून घेते, म्हणजे आपले पोहे सुद्धा जास्त ऑइली होत नाही। आता आपले शेंगदाणे भाजून झाले, आता हे आपण काढून घेतोय। आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। तेल जास्त नाही, 1-2 छोटे चम्मच टाकले तेल। आपण थोडी मोहरी घालणार आहोत ह्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडली व त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। चांगलं परतून घ्यायचं कांदा। त्याच्यामध्येच आपण हे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकत आहोत। आपण 2 हिरवी मिरची कापून घेतली, ते टाकणार आहोत त्याच्यात। कांदा जास्त करपूस नाही भाजायचा आपल्याला, हलकसं गोल्डन झालं। ह्याच्यामध्येच आपण हे भाजलेले शेंगदाणे टाकत आहोत। आता आपले हे भाजून झालेले आहे, चांगलं परतलंय। आता आपण ह्याच्यामध्ये हे पोहे घालणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करणार। चाळणीमध्ये पोहे भिजल्यामुळे पोहे एकदम सुटसुटीत झाले आपले, असं गजगज नाही होत आहेत। आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून झालं, आपण चांगलं परतायचं आहे। एक 10 सेकंद आपण ह्याच्यावरती झाकण ठेवत आहोत। ते 10 सेकंद झाले, आपण झाकण खोलणार आहोत। झालंय आपले पोहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेली
कोथिंबीर टाकणार आहोत. मिक्स करायचं. अगदी झटपट 10 मिनिटात होणारे पोहे. आता आपले पोहे झालेत. आता आपण गॅस बंद करतोय. आपले हे कांदा पोहे रेडी झालेले आहेत. ह्याच्यावर मी बारीक शेव टाकली आहे. आपण ह्याच्यावरती ओलं खोबरं सुद्धा किसून टाकू शकतो. अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट लागतं खायला. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला पण आवडेल, नक्की आवडेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.